गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सकरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची, सर्वांगी सुंदर विषेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची फुली कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंदी उभे चरणी लागल्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाता वाट पाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तेथून याज निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. त्रिभुवनी भुवनी पाता तुझ ऐसे नाही, चारी श्रमलो परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावस लवलाही. जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. वदने प्रसन्न होती निज दासा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नर हरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव, करोमि सकलं परं नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी विनायकं रामचंद्रं हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बोल सुलेखा, कसं आहेस? म्हटलं बरेच दिवस आपलं बोलणं नाही, भेटणं नाही. मला माहिती आहे तू काही स्वतःहून फोन करणार नाहीस, म्हणून मीच केला. का? काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो आपण, विसरलीस? त्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये तुझ्या बरोबर तुझा तो मित्र होता नाही का, आधी. I want to apologize for that day. अभि फारच विचित्र वागला ना तुझ्याशी. मी खूप लवकर आठवण झाली तुला.
नाही, बोल तू. हक्कच आहे तुला चिडायचा माझ्यावर. कारण चूक माझीच आहे ना. फार जवळचा मित्र आहे का तुझा? कॉलेजपासूनचा. यशवंतराव सरंजामेंपर्यंत तुझी ओळख आहे मला माहित नव्हतं. मलाही माहित नव्हतं की यशवंतराव सरंजामेंना तूही ओळखतोस. जाऊ दे, सोड हा विषय. मला इंटरेस्ट नाही हे सगळं डिस्कस करण्यात. घरी गणपती बसलेत, जमलं तर येऊन जा. तोंड देखले आमंत्रण देतोस? तुला तसं वाटत असेल तर ठीक आहे, नको येऊस. आधी प्लीज चिडू नकोस ना माझ्यावर असं. मी आणि अभिमान तिथे असताना तू आलास. मी अभिला आणवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मग तो तिथे येऊन तुला उलट सुलट बोलला. यात माझी काय चूक आहे? काहीच नाही. जाऊ दे हा विषय सोड. तू संध्याकाळी येऊन जा घरी. नक्की ये. मी तिथे आले की मग बोलूया ना आपण याबद्दल. ओके? मी तुला सांगितलं ना सुलेखा, या विषयावर नाही बोलायचंय मला. तू आणि मी बसून बोलावं इतका महत्वाचा नाहीये तुझा तो मित्र माझ्यासाठी. कळलं? या. बाय. बाय. या 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 आलात. या गणपती बाप्पा वाट बघताय तुमची. काय लाज नाही वाटत? अरे आमची आरती झाली सुद्धा. वेट वेट, तिने नटायला वेळ लावला म्हणून उशीर झालेला आहे. तिने म्हणजे कोणी? वेट. अरे वेट काय थांब रे. शिप्रा कम. आधी ही क्षिप्रा. क्षिप्रा हा आधी माझा बेस्ट फ्रेंड हाय. क्षिप्रा आणि मी लहानपणापासून मित्र. ओ इफ आय एम नॉट मिस्टेकन, तू जी महत्वाची अनाउन्समेंट करणार होतास ती हीच का? क्षिप्रा आणि मी. वेट 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 शुभ्रा. अरे मी सांगणार आहे. नाही तू सांगच रे, मी फक्त बोला होतोय. अरे ये आलीस का? बघ आपल्याकडे कोण आलंय ते. यांना तर तू ओळखत असशीलच. हे आपले स्वप्नील. यांनी ना आत्ताच एक महत्वाची अनाउन्समेंट केली आहे है ना? अरे हो, ह्या आहेत ना, ह्या क्षिप्रा म्हणजे आपल्या स्वप्नीलच्या क्षिप्रा. बरोबर ना? बरोबर 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 बरोबर. हे दोघेही लहानपणापासून ना मित्रमैत्रिणी आहेत. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे बहुतेक आता हे दोघं लग्न करणार आहेत. एम आय राईट? येस येस. अरे आणि मी- गधड्या, लाज नाही वाटत तुला? हे कधी आणि कसं? अरे मलाही आत्ताच कळलंय. हो का? बाय द वे, आजोबा कुठे आहेत? नाही ते आहेत, ते आतमध्ये आराम करतायत. आताच आरती झाली ना. काका काकू वगैरे सगळे? सगळे 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 आहेत. अरे विष्णू काका सुद्धा आलाय वसईहून. आपण सगळ्यांना सांगणार आहोत. प्रिया प्रिया आहे का? ए प्रिया. प्रिया आहे प्रिया सुद्धा आहे. काही काळजी करू नकोस, आपण सगळ्यांना सांगणार आहोत. आधी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया का? ये ये ये. मला ना तुला काहीतरी सांगायचंय. वहिनी या ना, या या वहिनी या.
काय रे, तुला एका पैशाची पण लाज नाही वाटत? किती वर्ष मैत्री अरे आपली, हा? म्हणजे मी तुला सगळ्या गोष्टी सांगायच्या, सगळ्या गोष्टी तुझ्या बरोबर शेअर करायच्या, आणि तू असं वागणार? म्हणजे मी आधी तू माझं बोलणं ऐकून घेशील का? काय ऐकायचं? आणखी आणखी काही ऐकवायचंय का तुला? काय किती वर्ष चाललंय तुमचं हे अफेअर? अफेअर असंच काही नाही, आम्ही लहानपणापासूनच चांगले मित्र होतोय. ते तू बाहेर बोल नाहीस, पुढे बोला. पुढे काय नाही, वी जस्ट हॅपन टू बी मेड फॉर इच अदर. लहानपणापासूनच घट्ट मैत्री, एकमेकांच्या घरी येणं जाणं. वी आर फॅमिली फ्रेंड्स. आणि जसे जसे मोठे होत गेलो ना, आय नॅचरली फेल इन लव्ह विथ हर. अरे पण इतक्या वर्षांमध्ये तुझ्या तोंडून कधी एकदाही नाव ऐकलं नाही रे तिचं. आपण इतकी वर्ष US ला होतो, एकदाही तिचा फोन नाही आला तुला. त्यावेळी आम्ही थोडे दुरावलो होतो. आधी तुला सांगू, जसे आम्ही मोठे होत होतो ना, आम्हाला कळत होतं की पुढे जाऊन आपल्याला एकत्रच राहायचंय. आणि खरंच असं सांगायची गरज नाही पडली की बाई माझं तुझ्यावर प्रेम आहे. ते होतच. मी अमेरिकेला जायचा निर्णय घेतला ना, तिथे थोडा लोचा झाला. कारण तिचं इंडियाच्या बाहेर कुठेही राहणं अशक्य. आणि त्यामुळेच मग मी इकडे यायचा निर्णय घेतला. ओ, तर हे खरं कारण आहे तुझं भारतात परत येण्याचं? या, यू कॅन से दॅट. पण मग आल्यानंतरही बोलला नाहीस तू? आल्या आल्या तिला भेटायला गेलाच असशील ना लगेच? कुठे, ती गेली होती तिच्या पप्पांबरोबर कुठेतरी खोदकाम करा. 4 दिवसांपूर्वी भेटलोय आम्ही. मग मी अगदी गुडघ्यावर बसून, हातात फूल घेऊन, तिचा हात हातात घेऊन तिला प्रपोज केलं फॉर्मली. तिच्या हो म्हणाली. अच्छा, म्हणजे तुम्ही जी महत्वाची अनाउन्समेंट करणार होता ती हीच. कशी वाटली अनाउन्समेंट? आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्स. लग्न करावं रे माणसानं. हो, चांगलं असतं. तुम्हीच आमचं इन्स्पिरेशन आहात गुरुजी. सो मग सनई चौघडा कधी? मग आम्ही कपडे बिपडे कधी शिवायला टाकायचे? थोडा वेळ दे मला. आत्ताच कुठे घराची जागा घेतली, ऑफिस व्हायचंय अजून. आणि सगळं सेट झाल्यावर पुढच्या वर्षी करू लग्न. त्यात मध्येच ज्यावेळी आई बाबांना वेळ मिळेल त्यावेळी साखरपुडा. पण त्याआधी आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट. पुढली पार्टी. अरे ती काय आत्ताही करू आपण. चल. काय ना बाळा, घरात गणपती आहेत. गणपतीत बकरा नाही ना कापतायत. गणपती गेले की कापतो बरोबर तुला. आय एम ऑल योर्स. नाव आय कॅन राईटली से वेलकम टू द क्लब. आय एम सो हॅपी फॉर यू. घे. नको काकू. अगं मसाला दूध आहे. हो पण आता नको. का डायटिंग वाटतं? नाही तसं नाही पण. अगं मग घे ना थोडं, थोड्या वेळाने घे. गरम. आज स्वप्नीलने एकदम अगदी धक्काच दिला आम्हाला. तुम्ही दोघं काय एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखता का? हो. आई वडील कुठे असतात तुझे? ऍक्च्युली मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला असतानाच आई गेली. आमचं घर तसं पुण्यात आहे, पण आम्ही तिथे फार रेअरली असतो. म्हणजे? माझे पप्पा आर्किओलॉजिस्ट आहेत. पुरातत्व विभागाकडून त्यांना वेगवेगळ्या असाइनमेंट्स मिळतात, त्यामुळे ते सतत कुठल्या ना कुठल्या साईटवरच असतात. अगं बाई, मग तू काय एकटीच राहतेस पुण्यात? नाही, मी पप्पांबरोबरच असते. त्यांना असिस्ट करते मी. म्हणजे तू सुद्धा ते? हो, स्वप्नीलच्या भाषेत सांगायचं तर मी खोदकाम करते. मग काय
लग्नाची तारीख वगैरे ठरली का? हो नाही काकू, 4 दिवसापूर्वीच आमच्यात ठरलंय. त्यात स्वप्नील म्हणाला की तुला आधीच्या घरी दाखवणार. तिथे तुला पसंत नाही केलं तर छे छे, काहीतरीच त्याचं. अगं तुझ्यासारखी गोड मुलगी कोणाला पसंत पडणार नाही. अहो गेल्या 4 दिवसात मी तुम्हा सर्वांबद्दल इतकं ऐकलंय ना. काका असं म्हणतात, काकू असं करतात, आजोबा असं बोलतात, मग मी आणि प्रिया असा टाइमपास करतो. काकू प्रिया कुठे आहे? मी आल्यापासून भेटलेच नाही तिला. अगं असेल ना प्रिया. राहू दे काकू, मीच आज जाऊन भेटते. चालेल ना? अगं विचारतेस काय, जा ना, तुझ्या स्वप्नीलचंच घर आहे हे. आणि हे बघ, जायच्या आधी दूध नक्की पिऊन जायचं. हो. हा जा. प्रिया, प्रिया, हाय. हाय, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? स्वप्नील. अगं तुझ्याबद्दल खूप ऐकलंय मी नीलकडून. हां, कोणाकडून? नीलकडून? ओ, स्वप्नीलकडून. आणखी काय काय ऐकलंयस माझ्याबद्दल? खूप. म्हणजे तो मला सांगत होता, तो पहिल्यांदा इथे आला तेव्हा तू त्याला सेल्समन समजली होतीस. बरंच काही समजले होते मी त्याला. म्हणजे सुरुवातीला स्वप्नील मला खूप आगाऊ वाटला होता. सॉरी हो. अगं नाही, बऱ्याच लोकांना तो सुरुवातीला तसा वाटतो. बट इज अ व्हेरी स्वीट पर्सन. ओहो, देयर यू आर. सो प्रिया, झाली का तुमची राम भेट? नील, भरत भेट म्हणायचंय का तुला? हा, व्हॉटएव्हर. प्रिया, काय मागितलंस गणपती बाप्पाकडे? मागितलं पण नाही मिळालं. हे दिस इज नॉट डन. मी सांगू गणपती बाप्पाला? नको. यू हॅव सो मेनी थिंग्स टू डू. या, आय हॅव लॉट ऑफ थिंग्स टू डू. एकदा लग्न करायचं ठरवलं ना की 1,20,000 गोष्टी समोरून उभ्या राहतात. हे तू 100 वेळा विचार करा लग्न करायच्या आधी. हा. हॅलो, व्हॉट यू मीन? नथिंग टू ऑफेंड यू. बरं प्रिया, तू घरी कधी येतेस? मी? हा, म्हणजे नील मला सांगत होता तुमचं डील झालंय ना काहीतरी. ऑफकोर्स. तू इंटिरियर्स करणार आहेस? प्रिया, कम ऑन. अगं माझं घर तुलाच सजवायचंय. या बाईसाहेब आहेत ना, यांना स्वतःचं घर सजवण्यापेक्षा जुन्या पुराण्या कुठल्या तरी राजे महाराजांच्या घरांच्या अवशेष शोधून आणण्यात इंटरेस्ट आहे. प्रिया, अँड डील इज अ डील. कम ऑन. डील इज अ डील. चल शिप्रा, वी आर गेटिंग लेट. चल कम ऑन. बाय प्रिया, टेक केअर. मी तुझा नंबर घेते नीलकडून. आय कॉल यू. बाय. बाय.